Are येस you सर. or not? Huh? येस सर. हा, तर इन केस ऑफ सर हा स्टेप अप असतो का स्टेप डाऊन असतो? कुठला? स्टार. आता इथं ऍज आय टोल्ड यू फेज ट्रान्सफॉर्मेशन रेशो इट्स डिपेंड्स ऑन, आता सध्या करंटली वी आर नॉट सीइंग इट इज स्टेप डाउन और स्टेप अप. It's based on the voltage as well as current as well as turns ratio. Okay, so here is the only way we are looking for the transformer is a way of connections, not type of connections. Okay, so type of connection, if is there a transformation ratio is less than 1 or greater than 1 or is equal to 1, I already told that which kind of step up or step down is there. बरोबर, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टेप अप स्टेप डाऊन कसा ओळखायचा. सध्या आपण काय पाहतोय फक्त की वाइंडिंगच्या कनेक्शन्स नुसार ट्रान्सफॉर्मर कसे असतात. ठीक आहे ना. सर. हा, आता इथं पहा अजून एक, या स्टार मध्ये काय आहे पहा, याच्यामधून काय असतं, सपोज या वाइंडिंग मधून करंट जाऊ द्या, या वाइंडिंग मधून जाऊ द्या, या वाइंडिंग मधून जाऊ द्या, किंवा याच्यातून आणि एकातून, तर स्टार मध्ये व्हीपीएच इज इक्वल टू व्हीएल बाय √3 असतो आणि आयएल इज इक्वल टू आयपीएच असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय मिनिंग, लाईन करंट हा फेज करंटच्या इक्वल असतो, बट फेज करंट इज इक्वल टू VL by √3. Okay, now we'll go for the delta transformer. Now इथं स्टार मध्ये पहा तुम्ही Y दिसतंय तुम्हाला, because of why, because it looks like a Y, the shape of this connection is looks like Y, that's why it is known as a star. आणि इथं तुम्ही पाहू शकताय, इथं तुम्ही पाहू शकताय Y. Okay, so like that way. Okay, so similarly in delta connection we can see here triangle that is known as also delta. आता डेल्टा मध्ये काय आहे पहा, 3 टर्मिनल तर बाहेर आहेत, पण याच्यात गंमत अशी आहे की पहिल्या वाइंडिंगचा सेकंड दुसरा एंड हा इथं कनेक्ट केला जातो इथं, त्याच्यानंतर दुसऱ्या वाइंडिंगचा दुसरा एंड इथं केला जातो आणि तिसऱ्या वाइंडिंगचा एंड हा परत पहिल्याला कनेक्ट केला जातो. म्हणजे पहा, पहिल्या वाइंडिंगचा दुसरा एंड हा दुसऱ्याला, परत ह्या वाइंडिंगचा एंड हा तिसऱ्याला आणि तिसऱ्याचा परत पहिल्याला. येते का लक्षात? सिमिलरली खालच्या बाजूला बघा, 3 टर्मिनल बाहेर घेतलेले आहेत आणि जे दुसरे एंड आहेत पहा, या पहिल्या ए वाइंडिंगचा जो दुसरा एंड आहे तो काय केलेला आहे, बी ला कनेक्ट केलाय, बी वाइंडिंगचा दुसरा एंड सी ला कनेक्ट केलाय आणि सी चा काय केलंय, ए ला परत कनेक्ट केलाय. याच्यासाठी याला काय म्हटलं जातं, डेल्टा. अँड द डायग्राम विल लुक्स लाईक अ डेल्टा, लाईक अ ट्रायंगल. सो याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3 फेज 3 वायरच भेटतील, 3 फेज 3 वायरच भेटतील. आता पहा, इथं जर आपण व्होल्टेज मेजर केलं किंवा आपण इथं व्होल्टेज मेजर केलं, कुठेही व्होल्टेज मेजर करा, हे काय असणार आहे, पॅरलल आहे, त्यामुळे व्होल्टेज याच्यात काय असतं, सेम असतं. म्हणजे VL इज इक्वल टू याच्यात काय असतं, VPH असतं. VL इज इक्वल टू काय असतं याच्यामध्ये, VPH असतं. बट करंट हा याच्यामध्ये काय असतो, IPH इज इक्वल टू IL डिवायडेड बाय √3 असतो. दोघातला फरक कळाला का? इथं काय आहे, स्टार मध्ये IL इज इक्वल टू IPH आहे, इथं VL इज इक्वल टू VPH आहे. याच्यामध्ये IPH इज इक्वल टू IL बाय √3 आहे, याच्यामध्ये VPH इज इक्वल टू VL बाय √3 आहे. हा डिफरन्स लक्षात घ्या, मी नोट्स मध्ये लिहून दिलेला आहे, सो कन्फ्युज होण्याची काही गरज नाही. तर हा झाला सिंपल आपला डेल्टा कनेक्शन. याच्यामध्येही काय आहे तर 0 डिग्री कनेक्शन असू शकतं. ठीक आहे. ऑल्सो देर इज अगेन इन दॅट केस ऑफ डेल्टा ऍज ऑलरेडी टोल्ड यू, डेल्टा मध्ये काय आहे, तुम्हाला जे काही रेटिंग्स आहेत त्या कशा असतात, IL इज इक्वल टू IPH अँड VL इज इक्वल टू VPH अँड IL इज इक्वल टू √3 IPH असतं. त्याच्यानंतर विषय येतो स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मरचा. आता स्टार डेल्टा मध्ये काय आहे तर प्रायमरी साइडला काय असतो, तुमचा स्टार असतो. स्टार कसा असतो तर दुसऱ्या प्रत्येक वाइंडिंगचे दुसरे एंड हे काय केले जातात, एकमेकाला कनेक्ट केले जातात आणि पहिले वायर हे काय असतात, ओपन असतात. त्याच्यात डेल्टा मध्ये काय केलं जातं, पहिल्या याचा दुसरा टर्मिनल हा दुसऱ्याला, दुसऱ्या याचा दुसरा टर्मिनल हा दुसऱ्याला आणि तिसऱ्या याचा शेवटचा एंड कुठं असतो, पहिल्याला. तर याच्यामध्ये कनेक्शन कसं दिसतं पहा, स्टार म्हणजे स्टार पहिल्या साईडला, इथं तुम्हाला 4 वायर मिळतात आणि इथं तुम्हाला ट्रायंगल भेटतो. ठीक आहे ना. सो दिस इज दी 30 डिग्री
connection, we can sense it. There is a little bit star has made by in a primary line voltage which is a √3 times the phase voltage, while the secondary side line and phase currents are equal. So here the secondary line voltage which having the phase shift of plus minus 30 degree with respect to primary line voltage. And in this cases we can see the applications like mainly used for at the receiving end substation. ओके, जिथं पॉवर ही रिसीव्ह केली जाते तिथं काय केलं जातं, तुमचा स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. ठीक आहे ना. याच्यात इथपर्यंत कोणाला काही डाऊट? Is there any doubt? No, sir. No, sir. No, Okay, sir. fine. So for today, we'll stop here, and next lecture we'll go for the delta star, delta zigzag, star zigzag, and choice transformer connection. So आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, रिमेनिंग पार्ट कंटिन्यू करूया. तर सांगण्याची आणखी एक गोष्ट अशी होती की ऑल नोट्स आर अपलोडेड इन ड्राईव्ह फोल्डर. या युनिटच्या पण नोट्स अपलोड केलेल्या आहेत, तरी तुम्ही त्या झेरॉक्स वगैरे मारून घेऊ शकता. ठीक आहे. जर कोणाला नोट्स नाहीत भेटल्या तर मला पर्सनली मेसेज करा. आपल्या पूर्ण 5च्या 5 युनिटच्या नोट्स मी अपलोड केलेल्या आहेत त्या फोल्डरमध्ये, त्या युनिटच्या. ओके. सो फॉर